सर्वांना शुभ नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द बिझनेस फायनान्स. त्यामधील लेक्चर 1 आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रस्तावना आणि वित्त पुरवठ्याचे स्रोत या संबंधीचा चार्ट. आपण प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट, सचिवाची कार्यपद्धती या विषयाची अनुक्रमणिका आपल्यासमोर सादर केलेली आहे. यामध्ये एकूण 12 प्रकरणे 12वीसाठी अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहेत. त्यामधील प्रकरण 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. हे प्रकरण आपण यापूर्वीच पूर्ण केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख यामध्ये आपण अर्थ, महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, त्यामध्ये स्थिर भांडवल, खेळते भांडवल, त्यानंतर भांडवल संरचना, त्याची व्याख्या, घटक आणि एक फरक आणि स्वाध्याय या रीतीने आपण प्रथम प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख पूर्ण केलेलं आहे. आणि आज आपण या तासामध्ये प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत पृष्ठ क्रमांक 13 यावर आपण सुरू करत आहोत. तर प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण आता प्रवेश करूया आणि यामध्ये आपणास काय सांगितलेलं आहे ते पाहूया. नेक्स्ट, हे आपलं प्रकरण क्रमांक 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ द बिझनेस फायनान्स. वित्त उभारणीचे मार्ग, वित्त व्यवस्थेचे स्रोत किंवा वित्तचा उगम कसा आहे आणि किती आणि कोणते आणि कुठून आपणास व्यवसायासाठी भांडवल उभे करता येते हे या पाठामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामध्ये आपण पाहणार आहोत. प्रकरण 2 संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यामध्ये विद्यार्थी शिकणार आहे मालकीच्या भांडवलाचे स्रोत. त्याला आपण म्हणतो ओड कॅपिटल. मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये 1 भाग आणि 2 प्रतिधारण नफा. त्यानंतर कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. कर्जाऊ भांडवलाचे स्रोत जे आहे त्याला आपण म्हणतो ओड कॅपिटल. आणि मालकीचे भांडवल जे आहे, मालकीच्या भांडवलाला आपण म्हणतो ओन कॅपिटल. म्हणजे ओन कॅपिटल हे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे आहे ओड कॅपिटल. तर पुन्हा एकदा पाहू आपण.
संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. या प्रकरणात आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत याला आपण म्हणायचं ओन कॅपिटल. ओन कॅपिटल त्यामध्ये भाग, प्रतिधारण नफा. त्यानंतर कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतला म्हणायचं ओड कॅपिटल. ओड कॅपिटल कर्जाऊ भांडवलाचे स्रोत. यामध्ये कर्ज रोखे, ठेवीचा स्वीकार, बंद पत्रे, अमेरिकन ठेवपावती, जागतिक ठेवपावती, ADR अँड GDR, व्यावसायिक बँका, वित्तीय संस्था, व्यापारी कर्जे आणि त्यानंतर या प्रकरणामधील तिसरा भाग आहे फरक. तर या पद्धतीने आपण मालकीचे भांडवल म्हणजे ओन कॅपिटल आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे ओड कॅपिटल. ओड कॅपिटल असं आपण याच्यामध्ये माहिती घेणार आहोत. नेक्स्ट प्रस्तावना. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली वित्त फायनान्सकडे असते. म्हणजे सगळ्या गोष्टीची चावी, सर्व उद्योगामधील सर्व बाबींची जी चावी आहे ती मेन चावी म्हणजे आहे वित्त फायनान्स. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. जेवढे कंपनीच्या जीवनामध्ये टप्पे आहेत त्यामध्ये प्रवर्तन अवस्था असेल, नोंदणीची अवस्था असेल, भांडवल उभारणीची अवस्था असेल, व्यवसाय प्रारंभाची अवस्था असेल, त्यानंतर पुढे कंपनीच्या विकास, विसर्जन अशा अनेक म्हणजे जन्मापासून ते कंपनीच्या एंडपर्यंत ज्या काय सर्व टप्पे आहेत या प्रत्येक टप्प्यावर निधीची आवश्यकता, निधीची गरज असते. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही याची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित असते. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल, पैसा, निधी, वित्त असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल अशा स्वरूपाचं भांडवल. संयुक्त भांडवली संस्था, जॉईंट स्टॉक कंपनी, संयुक्त स्कंध प्रमंडळ ही आधुनिक व्यवसाय संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. आपण कंपन्यांचे प्रकार पाहिलेले आहेत. प्रत्येक कंपन्याला व्यवसाय छोटा असेल मोठा असेल तेथे भांडवलाशिवाय, वित्ताशिवाय काहीही महत्त्वाचे नाही. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. कंपनी वेगवेगळ्या स्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. वित्त खर्च करणे महत्त्वाचे नाही, तर वित्त उभारणीचे मार्ग महत्त्वाचे आहे की या कोणत्या स्रोताद्वारे सतत वित्त व्यवसायामध्ये खळखळत राहिलं पाहिजे. व्यवसायामध्ये वित्त त्याचा इन्कमिंग त्याचा जो सोर्स आहे तो कधीही बंद न पडता राहिला पाहिजे.
यासाठी आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे प्रकरण सुरू केलेले आहे. नेक्स्ट, आता आपण पाहणार आहोत की कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे वेगवेगळे स्रोत म्हणजे कोणते स्रोत आहेत की कंपन्यांना स्रोत अनेक हवेत, एक स्रोत नाही पाहिजे. खर्चाचे स्रोत कमी पाहिजेत आणि पैसा मिळवण्याचे किंवा निधी मिळवण्याचे स्रोत हे जास्त असले पाहिजेत की जेणेकरून पैशाचा निधीचा ओघ उद्योगधंद्याकडे सतत राहिला पाहिजे. आणि म्हणून कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे विविध स्रोत खालील तक्त्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. वित्त पुरवठ्याचे स्रोत पेज नंबर 13 आपण पाहू शकता. तर यामध्ये वित्त पुरवठ्याचे 2 स्रोत आहेत. पहिला स्रोत आहे मालकीचे भांडवल, त्याला आपण म्हणतो ओन कॅपिटल. काय म्हणायचं त्याला आपण? ओन कॅपिटल म्हणायचं. ओन कॅपिटल, ओन. मालकीचे भांडवल. वित्त पुरवठ्याचे स्रोत 2 आहेत. एक मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकीचे भांडवल म्हणजे ओन कॅपिटल, ओन कॅपिटल. आणि कर्जाऊ भांडवल म्हणजे ओड कॅपिटल, ओड कॅपिटल. ओन आणि ओड. ओड म्हणजे मालकीचे, ओन म्हणजे मालकीचे आणि ओड म्हणजे कर्जाऊ. वित्त पुरवठ्याचे स्रोत: मालकीचे भांडवल, कर्जाऊ भांडवल. मालकीच्या भांडवलाचे परत 2 भागामध्ये विभाजन केलेले आहे. त्यामध्ये 1 भाग आणि 2 प्रतिधारण नफा. भागांचे परत 2 प्रकार आहेत. एक समहक्क भाग इक्विटी शेअर्स आणि 2 अग्रहक्क भाग प्रेफरन्स शेअर्स. त्यानंतर कर्जाऊ भांडवल. यामध्ये कर्ज रोखे, डिबेंचर, ठेवी, डिपॉझिट, बंधपत्रे, सिक्युरिटीज, जागतिक ठेव पावती GDR, अमेरिकन ठेव पावती ADR, बँकेचे कर्ज, बँक लोन, वित्तीय संस्थांचे कर्ज म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स यांच्याकडून कर्ज, व्यापारिक कर्ज. आणि ह्या मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल यामध्ये वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत, इंटरनल अँड एक्सटर्नल स्रोत असे वर्गीकरण केले जाते. बाह्य स्रोतमध्ये संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी आणि अंतर्गत स्रोत म्हणजे संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी. म्हणजे अंतर्गत स्रोत म्हणजे नफ्यातून भांडवलाची निर्मिती आणि बाह्य स्रोत म्हणजे बाहेरून कर्जे, भागांची विक्री, बंधपत्रे, इतर अनेक स्रोताद्वारे बाहेरून भांडवल उभे केले जाते. तर असं आपलं हे दुसरं प्रकरण आहे. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पुन्हा एकदा पाहू की आपण कशाचा अभ्यास करणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. यामध्ये एक मालकीच्या भांडवलाचे स्रोत ओन कॅपिटल, त्यामध्ये 1 भाग आणि 2 प्रतिधारण नफा. नंतर 2.2 कर्जाऊ भांडवलाचे स्रोत ओड कॅपिटल. त्यामध्ये कर्ज रोखे, ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे, अमेरिकन ठेव पावती, जागतिक ठेव पावती, व्यावसायिक बँकाकडून कर्जे, वित्तीय संस्थांकडून कर्जे आणि व्यापारी कर्जे आणि सर्व शेवटी फरक. हे या प्रकरण 2 मधील शिकणारा आपण भाग पाहिला. नेक्स्ट, ही आपण प्रस्तावना पाहिली. पुन्हा एकदा पाहू प्रस्तावना आणि आपण सर्वांनी प्रस्तावनेवर प्रकरण अवलंबून असतं.
प्रस्तावना समजली की आपणास प्रकरण समजण्यास सोपं जातं. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली वित्त फायनान्सकडे असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठीही याची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधितच असते. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल कॅपिटल, निधी, फंड, पैसा, वित्त असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्था, संयुक्त स्कंध प्रमंडळ, जॉईंट स्टॉक कंपनी, थोडक्यात कंपनी ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. नेक्स्ट हा आपला चार्ट. कंपनी वेगवेगळ्या स्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे विविध स्रोत, सोर्सेस, मार्ग, वित्त उभारणीचे मार्ग खालील तक्त्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. वित्त पुरवठ्याचे स्रोत 2 आहेत. त्यामध्ये अ. मालकीचे भांडवल, ओन कॅपिटल, आणि ब. कर्जाऊ भांडवल, ओड कॅपिटल. मालकीच्या भांडवलाचे परत विभाजन, त्यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा. भागांचे परत 2 प्रकार, समहक्क भाग, इक्विटी शेअर्स, आणि अग्रहक्क भाग, त्याला आपण म्हणतो प्रेफरन्स शेअर्स. असे भागांचे 2 प्रकार आहेत. त्यानंतर कर्जाऊ भांडवल. यामध्ये कंपनी कुठून कर्ज प्राप्त करते, तर कर्जरोख्यांची विक्री, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज, व्यापारी कर्ज. आणि हे सर्व मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे जे भांडवल उभारणीचे मार्ग आहेत, तर हे भांडवल उभारणीचे मार्ग 2 प्रकारामध्ये येतात. आणि त्यामध्ये बाह्य स्रोत आणि अंतर्गत स्रोत अशा 2 भागामध्ये कोणतंही भांडवल निर्माण केलं जातं. वरील स्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत, इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस असे वर्गीकरण केले जाते. बाह्य स्रोतमध्ये संस्थेबाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी, आणि अंतर्गत स्रोतमध्ये संस्थेने संस्थांतर्गत म्हणजे नफ्याची पुनर्गुंतवणूक, नफ्याचे भांडवलीकरण या मार्गाने जमा केलेला निधी असतो. तर या पद्धतीने आपण दुसरे प्रकरण सुरू केले आहे. आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना आणि यामध्ये वित्तपुरवठ्याचे स्रोत असा एक चार्ट आपण पाठवलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवात चांगली असेल तर शेवटही चांगला होतो. तर सर्वांनी या व्हिडिओचा आस्वाद घ्या, लाभ घ्या, फायदा घ्या, अभ्यास करा. आणि या प्रकरण 2 खूप महत्त्वाचं प्रकरण आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत यासाठी तर सगळं चाललेलं आहे, वित्तासाठी चाललेलं आहे. तरी सर्वांनी यामध्ये भाग घेऊन व्यवस्थितरित्या अभ्यासकडे लक्ष द्यावे आणि
संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत प्रकरण काय आहे हे सर्वांनी समजून घेणे गरजेचे आहे. धन्यवाद.